नाही नाही, तर आपल्याबरोबर हा जो वर्षावास आहे, वर्षावास समाप्तीचा हा जो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी अगदी भिक्खूंना क्रांती चौक पासून या पंचशील बुद्धविहाराच्या इथे घेऊन येईपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचा हा जो अ, कार्यक्रम घेतलेला आहे, त्याचे आयोजक आहेत आपल्याबरोबर माशाळकर. काय सांगणार आहात आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं? कसा कार्यक्रम झाला आणि लोकांचा प्रतिसाद कसं मिळाला, काय सांगणार? निश्चितपणानं प्रथमतः धन्यवाद करतो मी गर्जना महाराष्ट्राचे आणि आवाज वंचितांचा विशाल तोंडगे साहेब. आपण पत्रकार या समाजाने या चळवळीतले तरुण तडफदार आणि निर्भीड पत्रकार आहेत, त्याबद्दल आपले पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमासंदर्भात बोलायचं तर हा कार्यक्रम येथील भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा क्रांती चौक यांनी आयोजित केला होता आणि समाज म्हणून आम्हाला त्यांचा पाठिंबा आम्ही देणं गरजेचं होतं आणि ते देत होतो. आणि कार्यक्रम एकंदरीत 3 महिने बौद्ध ग्रंथाचं पठण त्या ठिकाणी क्रांती चौक येथे पाऊस असो किंवा आपल्या कुठल्याही वातावरणात बदल असला तरी कुठला खंडित न करता अतिशय व्यवस्थितरित्या बौद्धविहार आणि क्रांती चौक या ठिकाणी त्यांनी महिलांनी तो ग्रंथ पठण केलं. त्यानंतर वर्षावाची समाप्ती आणि समारोप हा कार्यक्रम करत असताना आदरणीय भंते धम्मप्रिय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रांती चौक ते पंचशील बौद्धविहार हे मार्गस्थ त्यांना फुलांनी त्यांचा मार्ग हे करत त्या मार्गावरनं क्रमण करत त्यांना पंचशील बौद्धविहार इथं त्यांचं आगमन झालं. त्यानंतर जिल्हाध्यक्ष शोभाताई कांबळे यांचा उत्कृष्ट मार्गदर्शन आणि त्याचबरोबर भंते यांचं त्या ठिकाणी असलेलं धम्मप्रवचन अशा एकच मंगलमय वातावरणामध्ये ह्या वर्षावाची कार्यक्रमाची एकूणच सांगता झाली. आज हा जो पंचशील बुद्धविहारामध्ये प्रत्येक वर्षाला जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी होते, परंतु याच वेळेला आम्ही या पावसाळ्यामध्ये या विहाराची अवस्था बघितलेली आहे. पाणी भरलं होतं, वरून पाणी गळतोय. याकडे आता कार्यक्रम झाला कारण आता हा पावसाळा संपलेला आहे, पण याकडे कुठेतरी बौद्धांची इथल्या जे स्थानिक नगरसेवक सुद्धा आहेत ते सुद्धा बौद्ध समुदायामधून येतात, कुठेतरी इग्नोर होतो. याबद्दल काय सांगणार? निश्चित नाही आहे, इग्नोर होत नाही. कारण की सकाळी मी तुम्हाला सांगतो सकाळी साहेबांचे मोठे चिरंजीव राहुल सोनवणे या ठिकाणी येऊन जातीने लक्ष देऊन या ठिकाणी पेंटिंगचं जे डागडुगीचं काम करून त्यांनी सकाळी करून घेतलं आणि त्यांचं व्यवस्थित लक्ष या व्यवहाराकडे समाज म्हणून आपण थोडंसं त्या पाठीमागं बघितलं पाहिजे आणि जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. कारण की आम्ही बघतो प्रभागामध्ये सर्व धार्मिक स्थळं असू दे किंवा बौद्धविहार असू दे त्यांचं व्यवस्थित लक्ष आणि त्याच्याबद्दल त्यांचं आत्मीयता आहे. त्याच्याबद्दल समाज म्हणून तुम्ही याची जबाबदारी स्वीकार करणार आहात? निश्चितपणाने सर्वांनीच ती स्वीकारली पाहिजे. समाज म्हणून सर्वच घटकांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण की इथं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व देणार आहे आणि आपण घेतलं पाहिजे आणि कुणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि सर्वांनी मिळून ते केलं पाहिजे. कोण बोलणार आहे? खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहू शकता अशा पद्धतीनं हे आयोजक होते. हा विहाराच्या संदर्भात सुद्धा विचारायचा प्रश्न एकच होता की अनेक ठिकाणी अनेक महाराष्ट्रामध्ये मोठमोठे विहार हे नष्ट होताना आपल्याला दिसलंय. कुठंतरी मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये हे विहार त्या पूर्वीच्या काळामधले लोक आणि प्रचंड संघर्ष करून हे विहार या ठिकाणी निर्माण केलेले आहेत, हे नष्ट व्हायला नाही पाहिजे. याकडे बौद्धांनी प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे, यामागचा दृष्टिकोन होता. मित्रांनो, पाहत राहा पब्लिक लीडर न्यूज या ठिकाणी आहे. पब्लिक लीडर याला सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमची प्रेम द्या. तुम्ही जर ह्या ज्या आपल्या चॅनल आहेत त्यांना उचलून धरलं तर नक्कीच आम्ही पुन्हा पुन्हा हे जे तळागाळामधले जे प्रश्न आहेत हे तुमच्या समोर मांडण्यासाठी सक्षम राहणार आहे. इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.